नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आरआरबी ग्रुप डीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहे, ज्या संदर्भाचे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला एक नोटिफिकेशन देखील दिलेली होती। तर बरेच विद्यार्थी जे आहेत जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन व अतिसंभाव्य सिरीज संदर्भात कमेंट्स करत होते। तर आजपासून आपले आरआरबी ग्रुप डी साठी जे काही संभव प्रश्न आहेत तो प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज आपण सुरू केलेली आहे, ज्यामधला आपला आजचा व्हिडिओचा भाग हा थोडक्यात एक असणार आहे, ज्यामध्ये आपण हे सर्व काही प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्हाला आरआरबी ग्रुप डी चा संपूर्ण काही अभ्यासक्रम मराठी भाषेमधून कंप्लीट करायचा असेल आणि येणारी जी परीक्षा आहे मित्रांनो ती देखील तुम्हाला मराठी भाषेमधूनच देता येणारी आहे। तर मराठी भाषेचा ऑप्शन उपलब्ध असल्यामुळे त्यामुळे तुम्ही या भरतीसाठी अजूनही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून टाका, कारण का खूप मोठी ही मेगा भरती आहे आणि यामध्ये अजूनही जागेची वाढ होणारी आहे। चला तर पाहू आपण जे मित्रांनो जे की आरआरबी ग्रुप डी साठी सीबीटीच्या परीक्षा परिपूर्व अभ्यासक्रमाला अनुसरून आपण पाहू आता काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न एक असा आहे जो की प्रश्न पहिला, भारतात एकूण रेल्वेचे जे की किती विभाग आहेत? तर भारतामध्ये एकूण विभाग म्हटलेला आहे संपूर्ण भारतामध्ये। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 18। तर भारतामध्ये जे आहे रेल्वेचे एकूण 18 विभाग आहेत, ज्यामध्ये याचे काही प्रभाग देखील आहे, उपप्रभाग किंवा त्याला आपण विभागाचे उपविभाग देखील असं म्हणतो। तर याची रेल्वेची एकूण भारतामध्ये जर तुम्हाला प्रभाग विचारलं तर याची जी संख्या आहे ती 67 आहे। तर एकूण भारतामध्ये जे की रेल्वेचे प्रभाग जे की 67 आहेत आणि जे विभाग आहेत ते 18 आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या, न कन्फ्युजन होता, कारण का परीक्षेत यामध्ये तुम्हाला विचारला तर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, भारतीय रेल्वेचे सर्वात छोटे स्टेशन कोठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की ओडिसा। तर ओडिसा या राज्यामध्ये जे की भारतीय रेल्वेचं सर्वात छोटे स्टेशन आहे आणि त्या स्टेशनचं जे नाव आहे ते ईब स्टेशन असं जे आहे थोडक्यामध्ये नाव आहे। तर ईब हे त्या स्टेशनचं नाव आहे जे की ओडिसा या राज्यामध्ये आहे ते आणि भारतीय रेल्वेचं सर्वात छोटं स्टेशन म्हणून ओळखलं जातं। ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे, वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरित्या डॅशचे सुद्धा संवर्धन असते, तर कशाचे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, म्हणजेच की मृदा, पाणी आणि प्राणी या सर्वांचे जे की थोडक्यामध्ये अप्रत्यक्षरित्या जे की संवर्धन असते, वनसंवर्धन हे, म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की टेस्ट सिरीज आणि नोट्स बाबतीमध्ये देखील मेसेज करत होते। तर मित्रांनो, आपण आरआरबी ग्रुप डी साठी नोट्स देखील आपली ई बुक्स देखील रेडी आहेत आणि टेस्ट देखील रेडी आहेत। ज्या विद्यार्थ्यांना आरआरबी ग्रुप डी साठी परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे त्यांना तुम्ही मेसेज करून किंवा तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे जे काही 8956434511 हा आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरचा नंबर आहे, तुम्ही यावर मेसेज करून आरआरबी ग्रुप डी साठी संपूर्ण टेस्ट व नोट्स मिळवून घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज साठी फक्त 200 रुपये प्राइस, ज्यामध्ये सर्व विषयाचे टेस्ट असतील, नोट्स असतील, ज्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी देखील इन्क्लूड असणार आहे आणि टेस्ट सिरीजची प्राइस बी देखील आपण 200 रुपये ठेवलेली आहे। जर दोन्ही कंबाईन मध्ये पाहिजे असेल तुम्हाला 400 रुपये आपण त्याची प्राइस ठेवली आहे, ज्यामध्ये तुम्हाला A to Z नोट्स आणि टेस्ट सिरीज जे की उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या नंबरवर तुम्ही मेसेज करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील दिलेली आहे, तुम्ही दोन्हीपैकी एकावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सविस्तर सर्व काही आरआरबी ग्रुप डी चा मराठी भाषेमधून A to Z अभ्यासक्रम हा मिळवू शकता। जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच या नंबरवर मेसेज करा किंवा लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप सेलरला कॉन्टॅक्ट करून सर्व काही ते PDF फॉर्मॅटमध्ये आपण अवेलेबल करून दिलेलं आहे, तर तुम्ही त्यांच्याशी मेसेज करून हे सर्व काही मिळवून घेऊ शकता। जर चांगल्या तयारीसाठी तुम्ही नक्की रेफर करा आणि संपूर्ण हे मराठी भाषेमधून व अति मुद्देसूद माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न 4 असा आहे, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास जे की सर्वात अधिक कारणीभूत ठरते? तर ऑक्सिजनचा क्षय करण्यासाठी तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की नायट्रोजन हा वायू आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा, मुस्लिम महिला हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो किंवा करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1 ऑगस्ट हा दिवस आहे, जो की मुस्लिम महिला हक्क दिवस। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 6वा असा आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? तर संविधान सभेचे सदस्य नव्हते असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की महात्मा गांधी हे जे आहे थोडक्यामध्ये संविधान सभेचे सदस्य नव्हते। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल।
त्यानंतरचा प्रश्न पुढील 7वा, महाराष्ट्रात नवे जमीन महसूल जे की वर्ष कधी सुरू होते, तर नवे जमीन महसूल वर्ष म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 ऑगस्ट या रोजी जे आहे थोडक्यामध्ये महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष जे की सुरू होते, म्हणून ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 8वा असा आहे, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही, तर राष्ट्र नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये याचं ब, जे की साम्राज्यवादी या प्रकारचे राष्ट्र नाही. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 9वा असा आहे, जे की शहाजीराजे डॅशचे गाडे पंडित होते, तर कशाचे पंडित होते. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की संस्कृतचे शहाजीराजे जे आहे जे की गाडे पंडित होते, ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा, जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सत्यपाल भानू यांची जी आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे, ऑप्शन अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा, कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता, तर कोणत्या शिक्षण जे की आयोगाने. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुदलियर आयोग या आयोगाने जे आहे जे की विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता, ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला असा आहे, द कोलिएशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर हा प्रश्न बऱ्याच वेळा जे की TCSने घेतलेल्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि तुमची ग्रुप डी ची एक्झाम देखील ही TCSच कंडक्ट करत असते, जे की ऑनलाईन स्वरूपामध्ये असते. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रणव मुखर्जी यांनी जे या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे, द कोलिएशन्स इयर्स या पुस्तकाचं. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभाग जे की मुख्यालय कोठे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बिलासपूर या ठिकाणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. त्यानंतर आपला प्रश्न 14वा, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 2005 साली माहिती अधिकार कायदा जे की अस्तित्वात आला, ऑप्शन अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा, धूपगड पंचमढी शिखरे कोणत्या पर्वतरांगेत अस्तित्वात आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सातपुडा या रांगेमध्ये अस्तित्वात आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 16वा असा आहे, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 108 हा जो क्रमांक जे की तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी क्रमांक आहे, ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या भाग 1 मधील काही आपण टॉप 16 क्वेश्चन होते जे की RRB ग्रुप डी साठी आपण स्पेशली पाहिलेले आहेत. तर अनेक विद्यार्थी जे काही याच्या आपण संभाव्य सिरीज संदर्भात प्रश्न येत होते, तर आपण सर्व विषय निहाय संभाव्य सिरीज आपली सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला GK GS त्यासोबतच सामान्य विज्ञान आणि त्यासोबतच गणित व बुद्धिमत्ताचे देखील संपूर्ण सिरीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे आपल्या फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना RRB ग्रुप डी साठी संपूर्ण टेस्ट ज्यामध्ये तुमचा सराव आणि नोट्स वाचनासाठी हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही वेळोवेळी माहिती पुरवली जाणारी असेल. RRB ग्रुप डी साठी संपूर्ण अभ्यासक्रम हा मराठीतून तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणारा असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत, नवीन काय माहिती सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.